हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज. आणि जनरल नॉलेजचा आज आपण इथे टॉपिक 7 सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इन सिटीजचे काही एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत जे ती स्टार्ट राहणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा, जनरल नॉलेजसाठी इम्पॉर्टंट एमसीक्यूजचीच पीडीएफ अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये टोटल एमसीक्यूज दिलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया इथे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इन सिटीजचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड बायोडिग्रेडेबल म्युनिसिपल वेस्ट? खालीलपैकी कोणता कचरा विघटनशील महानगरपालिका कचरा मानला जातो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्लास्टिक बॉटल्स, ग्रास पीसेस, फूड स्क्रॅप अँड मेंटल कॅन्स. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, फूड स्क्रॅप्स, अन्नाचे अवशेष, बिकॉज ऑर्गॅनिक वेस्ट सच एज फूड स्क्रॅप अँड व्हेजिटेबल वेस्ट डिकम्पोज नॅचरली. Next, second, the implementation and management of municipal solid waste in cities such as Navi Mumbai Municipal Corporation is mainly responsibility of. नवी मुंबई महानगरपालिकेसारख्या शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्य जबाबदारी कोणाची असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सेंट्रल गव्हर्नमेंट, सेकंड स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड, थर्ड म्युनिसिपल कॉर्पोरेशन अँड फोर्थ डिस्ट्रिक्ट कोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, महानगरपालिका, बिकॉज अर्बन लोकल बॉडीज लाईक म्युनिसिपल कॉर्पोरेशन मॅनेज वेस्ट कलेक्शन, ट्रीटमेंट अँड डिस्पोजल. नेक्स्ट, थर्ड, अंडर द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016, वेस्ट सेग्रिगेशन ॲट सोर्स जनरली रिक्वायर सेपरेशन इनटू. घन कचरा व्यवस्थापन नियम 2016च्या कचऱ्याचे स्त्रोतांवर वर्गीकरण साधारणपणे किती प्रकारात केले जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 2 कॅटेगरी, सेकंड 3 कॅटेगरी, 4 कॅटेगरी, 5 कॅटेगरी. तो करेक्ट आन्सर आहे 3 कॅटेगरीज, 3 प्रकार. ठीक आहे. वेस्ट मस्ट बी सेग्रिगेटेड इनटू वेट दॅट इज बायोडिग्रेडेबल, ड्राय मीन्स रिसायकलेबल अँड डोमेस्टिक हजार्ड वेस्ट. नेक्स्ट, फोर्थ, the primary legislation governing solid waste management in urban area of India is the. भारतातील शहरी भागातील घनकचरा व्यवस्थापन नियंत्रित करणारे प्रमुख कायदे कोणते आहेत? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986, सेकंड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016, थर्ड वॉटर प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ऍक्ट 1974 and air prevention and control of pollution act 1981. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016, घनकचरा व्यवस्थापन नियम 2016, बिकॉज इट प्रोव्हाइड डिटेल गाइडलाइन फॉर वेस्ट कलेक्शन, सेग्रिगेशन, ट्रांसपोर्टेशन, प्रोसेसिंग अँड डिस्पोजल. नेक्स्ट, फिफ्थ, which method is most commonly used for biodegradable waste treatment in cities? शहरांमध्ये जैव विघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत कोणती? बघा, ऑप्शन आहे इन्क्रिनेशन, कंपोस्टिंग, लैंड फिलिंग, पायरोलिसिस. तो करेक्ट आंसर है यहाँ पे, करेक्ट आंसर इज सेकंड, कंपोस्टिंग. कंपोस्टिंग कन्वर्ट ऑर्गेनिक वेस्ट इनटू मैन्योर and is widely used in municipal waste management. Next, sixth, which national campaign emphasize cleanliness and improve waste management in urban areas? शहरी भागात स्वच्छता व कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी कोणती राष्ट्रीय मोहीम राबवली जाते? बघा, ऑप्शन आहे मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत मिशन, स्किल इंडिया. तर करेक्ट आंसर आहे थर्ड, स्वच्छ भारत मिशन. ठीक आहे. स्वच्छ भारत मिशन फोकस ऑन सॅनिटेशन, वेस्ट मॅनेजमेंट अँड क्लीन सिटीज. नेक्स्ट, सेवन, द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग सॉलिड वेस्ट इनटू एनर्जी थ्रू कंट्रोल कंबक्शन इज कॉल्ड. नियंत्रित ज्वलनाद्वारे धनकचऱ्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कंपोस्टिंग, रिसायकलिंग, लैंड फिलिंग, इंसिनेशन. तो करेक्ट आंसर है फोर्थ, इंक्रिनेशन मीन्स ज्वलन प्रक्रिया, बिकॉज इंसिनेशन बर्न वेस्ट एट हाई टेम्परेचर टू प्रोड्यूस एनर्जी एंड रिड्यूस वेस्ट वॉल्यूम. नेक्स्ट, 8, which of the following waste is classified as domestic hazardous waste?
खालीलपैकी कोणता कचरा घरगुती धोकादायक कचरा म्हणून वर्गीकृत केला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हेजिटेबल पील्स, न्यूज़पेपर, यूज बैटरीज एंड कार्डबोर्ड बॉक्स. तर करेक्ट आंसर है यहाँ पे तीसरा मीन्स यूज बैटरीज मीन्स वापरलेल्या बॅटरीज बिकॉज बैटरीज, पेंट, केमिकल एक्सेट्रा आर कन्सिडर्ड डोमेस्टिक हजार्ड वेस्ट. Next, ninth, the final disposal of reducible waste that cannot be recycled or processed usually occur in पुनर्वापर किंवा प्रक्रिया न होणाऱ्या उरलेल्या कचऱ्याची अंतिम विल्हेवाट सामान्यतः कुठे लावली जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंपोस्ट पीट, सॅनिटरी लँडफिल्स, रिसायकलिंग सेंटर अँड वेस्ट ट्रान्सफर स्टेशन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सॅनिटरी लँडफिल बिकॉज आर इंजिनियर्ड साइट्स डिझाइन फॉर सेफ वेस्ट डिस्पोजल. Next, 10th, which authority monitor environmental compliance related to waste management in state like Maharashtra? महाराष्ट्र सारख्या राज्यांमध्ये कचरा व्यवस्थापनाशी संबंधित पर्यावरणीय नियमांचे पालन कोण पाहते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इलेक्शन कमिशन, सेकंड स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड, थर्ड सुप्रीम कोर्ट अँड फोर्थ फायनान्स कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, बिकॉज State Pollution Control Board ensure compliance with environmental law and waste management rule. Okay. Next, 11th, which stage in solid waste management involve movement of waste from collection point to treatment facilities? घनकचरा व्यवस्थापनातील कोणत्या टप्प्यात कचरा संकलन बिंदूपासून प्रक्रिया केंद्रापर्यंत नेला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेग्रिगेशन, ट्रान्सपोर्टेशन, प्रोसेसिंग, डिस्पोजल. तर करेक्ट आंसर आहे सेकंड ट्रान्सपोर्टेशन, वाहतूक, बिकॉज ट्रान्सपोर्टेशन लिंक वेस्ट कलेक्शन टू ट्रीटमेंट और डिस्पोजल फॅसिलिटीज. ओके. नेक्स्ट, तसंच बघा मराठी व्याकरणची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये सगळेच टॉपिक कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ओके. नेक्स्ट, 12, The concept of 3R in waste management stand for. कचरा व्यवस्थापनातील 3R संकल्पना कोणती? तो 3R मीन्स रिड्यूस, रियूज, रिसायकल. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट ओके कमी करणे, पुनर्वापर आणि पुनर्चक्रण, बिकॉज 3 प्रिन्सिपल प्रमोट सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट. नेक्स्ट, 13, which type of waste management practice aim to minimize waste generation at source? कचरा निर्माण होणाऱ्या स्त्रोतांवरचा कचरा कमी करण्याचा उद्देश कोणत्या पद्धतीचा असतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट लँड फिलिंग, वेस्ट रिडक्शन, इन्सिनरेशन अँड डम्पिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड वेस्ट रिडक्शन, कचरा कमी करणे, बिकॉज वेस्ट रिडक्शन फोकस ऑन प्रिव्हेंटिंग वेस्ट बिफोर इट इज जनरेटेड. नेक्स्ट, 14, म्युनिसिपल कॉर्पोरेशन आर रिस्पॉन्सिबल फॉर डोर टू डोर वेस्ट कलेक्शन प्रायमरी टू. महानगरपालिका घराघरातून कचरा संकलन का करतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज म्युनिसिपल रेव्हेन्यू, सेकंड एन्श्योर प्रॉपर सेग्रिगेशन अँड इफिशियंट वेस्ट मॅनेजमेंट, थर्ड प्रमोट टुरिझम अँड फोर्थ रिड्यूस प्रॉपर्टी टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड एन्श्योर प्रॉपर सेग्रिगेशन अँड इफिशियंट वेस्ट मॅनेजमेंट, योग्य वर्गीकरण व कार्यक्षम कचरा व्यवस्थापनासाठी, बिकॉज डोर टू डोर कलेक्शन इम्प्रूव्ह सेग्रिगेशन अँड क्लीननेस इन सिटीज. Next, 15, the subject of solid waste management in urban local bodies fall under which constitutional schedule? शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घन कचरा व्यवस्थापन हा विषय भारतीय संविधानातील कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट 5th शेड्यूल, 6th शेड्यूल, 7th शेड्यूल, 12th शेड्यूल. तर करेक्ट आन्सर आहे 4th 12th शेड्यूल, 12वी अनुसूची, बिकॉज दिस शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन्क्लूड अर्बन सर्व्हिसेस सच एज सॅनिटेशन अँड वेस्ट मॅनेजमेंट. तसंच बघा इलेक्ट्रिकल साठी पण पीडीएफ अवेलेबल आहे, मेकॅनिकल साठी सुद्धा आहे, गव्हर्नमेंट स्कीमची पीडीएफ अवेलेबल आहे, जनरल नॉलेज आहे, मराठी व्याकरण आणि ऍक्ट सुद्धा. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.